एक छोटा आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरे घालायचे। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं। आता हे एका कपमध्ये गाळून घ्यायचं। याच्यावर थोडं थोडं पाणी घालून हा चोथाही छान पिळून घ्यायचा आणि आपले छान आवळ्याचे शॉट्स तयार आहेत। हे सकाळी उपाशीपोटी घेतले तर ह्याचे बेनिफिट्स जास्त मिळतात। आता आपण आवळ्याच्या शॉट्सचा दुसरा प्रकार बघूया। मिक्सरच्या भांड्यात 2 आवळ्याचे तुकडे घालायचे, 2-3 कढीपत्त्याची पानं घालायची, 2-3 पुदिन्याची पानं घालायची, 2 छोटे आल्याचे तुकडे घालायचे, 1 ओल्या हळदीचा तुकडा घालायचा। ही ओली हळद आता बाजारात अवेलेबल आहे म्हणून मी घालतेय। तुम्ही 1 पाव चमचा हळद पण घालू शकता आणि 1 चमचा जिरे घालायचे, पाव चमचा मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्सरमध्ये पाणी घालून छान वाटून घ्यायचं। आता हे मिक्सरमध्ये वाटून झालं की आपण हे गाळून घ्यायचं कपमध्ये आणि हा चोथा थोडं थोडं पाणी घालून छान पिळून घ्यायचा आहे आणि तुमचे हे दुसऱ्या प्रकारचे आवळ्याचे शॉट्स पण रेडी आहेत। आपण जो पहिला सिंपल प्रकार बनवला आहे त्याच्यामध्ये 1 चमचा मध घालायचा आहे आणि